आपण पाहत आहात न्यूज जनाधार, जनतेचा ठाव घेणारी व समस्यांवर घाव घालणारी जनतेच्या मनातील बातमी। ताजे अपडेट्स पाहण्यासाठी लाईक करा आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज जनाधार। आपण आता उद्या शापूर साबगाव रस्त्यावर गेले 8 वर्ष झाले हा रस्ता होण्याचं नाव घेत नाही। हा रस्ता म्हणजे शापूरकरांसाठी झालेली एक समस्या आहे आणि या रस्त्यावर आज एकलव्य दिव्यांग फाउंडेशन यांच्यामार्फत हा रस्ता व्हावा म्हणून MSRDC निषेध म्हणून भीक मागो आंदोलन या ठिकाणी होत आहे। आपण पाहत आहोत या रस्त्याची दयनीय अवस्था। गेले 8 वर्ष हा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा बनलेला आहे। अनेक बहुत मोठे ॲक्सिडेंट या ठिकाणी झाले। आपण पाहू शकता हा रस्ता गेले 8 वर्षापासून मृत्यूचा सापळा समजला जाणारा शहापूर तालुक्यातील सर्वांच्या चर्चेचा विषय वाढलेला शहापूर साबगाव रस्त्यावरील या दुर्दशेचा निषेध म्हणून एकलव्य दिव्यांग फाउंडेशन या संस्थेने आज 30 ऑक्टोबर 2025 रोजी भीक मागो आंदोलन आयोजित करून शासनाचा निषेध व्यक्त केला। शहापूर साबगाव मार्गावरील रस्त्याची अवस्था गेल्या 8 वर्षापासून अत्यंत खराब आहे। रस्त्याला सर्वत्र मोठे मोठे खड्डे पडलेले असून जमलेली भीक तहसीलदार यांच्या मार्फत शासनाला व MSRDC च्या अधिकाऱ्यांना पाठवणार आहे। रस्ता दुरुस्तीसाठी निधी नसेल तर आम्ही आमच्या भीकेतील पैशांनी तुमची मदत करू, अशा तीव्र शब्दात प्रशासनाच्या निष्क्रियतेवर त्यांनी प्रहार केला आहे। एकलव्य दिव्यांग फाउंडेशन अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर नितीन पांडुरंग पडवल म्हणतात की गेल्या 8 वर्षापासून शहापूर साबगाव रस्ता अतिशय खराब अवस्थेत असून या रस्त्यावर अनेक अपघात झाले असून विशेषतः दिव्यांग नागरिकांना प्रवास करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। डॉक्टर पडवल यांनी म्हटले आहे की 5 वर्षात 700 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग बांधणारी MSRDC शहापूर साबगाव रस्त्याची 2 पॅच मारायला लागली आहे का? हा रस्ता दुरुस्ती करण्याची प्रशासनाची इच्छाशक्ती सक्रिय आहे का, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। जर रस्ता दुरुस्तीचे काम तातडीने सुरू झाले नाही तर दिव्यांग नागरिकांचा हा शांततेचा रस्ता आता क्रांतीचा मार्ग बनेल। आम्ही रस्ता दुरुस्त करणार नाही, पण तुमची झोप मात्र निश्चित उडेल। गेल्या अनेक वर्षापासून पाहतोय आपण हा शहापूर साबगाव रस्ता खितपत पडला आहे आणि आज दिव्यांग एकलव्य फाउंडेशन यांच्या मार्फत आपण हा रस्ता व्हावा म्हणून MSRDC आणि शासनाचा निषेध म्हणून या ठिकाणी भीक मागो आंदोलन करतायत। आपल्याला आज हे आंदोलन करण्याची आवश्यकता का भासली, काय सांगाल आपण? मागील 8 वर्षापासून या रस्त्यावर अनेक आंदोलन झाली। रस्ता रोको असेल, शासनाला निवेदन असतील, खूप साऱ्या गोष्टी घडून आल्या, पण शासनाने याकडे अजूनही लक्ष दिलेलं नाही। 8 वर्ष रस्ता जसा आहे तसाच रस्ता आहे। मग अशा वेळेला आम्हाला अशी माहिती मिळते की शासनाकडे पैसा नाहीये, रस्ता दुरुस्त करण्यासाठी जो निधी पाहिजे तो शासनाकडे उपलब्ध नाहीये। मग आता जर शासनाकडे निधी नाहीये तर आम्ही एकलव्य दिव्यांग फाउंडेशन आणि संघर्ष समितीच्या माध्यमातून भीक मागतो, पैसे जमा करतो, शासनाला पाठवून देतो, जेणेकरून निदान या रस्त्यावर एखादा डांबराचा लेपन तरी होत जाईल। यासाठी आज आम्ही भीक मागून पैसे जमा करून शासनाला पाठवण्याचा प्रयत्न करतो।